9 डिसेंबरला 3:20 ते 3:30 असे हे संभाषण झालं। त्याच दरम्यान संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं आणि त्याच दिवशी त्यांची हत्याही झाली। वाल्मिक कराड याच्यावर याच प्रकरणामध्ये मकोका देखील लावण्यात आलेला आहे। तपास अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टामध्ये या संदर्भातली माहिती दिली आहे। 9 डिसेंबरला दुपारी 3 ते 3:15च्या दरम्यान अपहरण झालं संतोष देशमुख यांचं। संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि संभाषणाची वेळ ही मिळती जुळती आहे। पुन्हा एकदा जाऊयात सागरकडे। सागर, निश्चितपणे निखिल, आपण पाहिलं की खरं तर ज्या पद्धतीनं दावे प्रतिदावे जे आहेत ते केले जात आहेत ह्या संपूर्ण घटनाक्रमामध्ये खरं तर वाल्मिक कराडचा ह्या घटनेशी कुठलाही संबंध नाही आहे अशा पद्धतीचा जे युक्तिवाद आहे किंवा अशा पद्धतीचा दावा जो आहे तो त्याच्या कुटुंबियांकडून असेल, त्याचबरोबरीनं त्याच्या समर्थकांकडून गेल्या काही दिवसांपासून केला जातोय आणि त्याच आधारावरती काल परळी पोलीस स्टेशन बाहेर देखील मोठ्या प्रमाणात ठिय्या आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं होतं। मात्र त्याला आता कुठेतरी छेद देताना पाहायला मिळते, छेद जाताना पाहायला मिळते, कारण एसआयटीच्या अधिकाऱ्यांनीच ही माहिती जी आहे ती समोर आणलेली आहे की वाल्मिक कराड असेल, विष्णू चाटे असतील किंवा अनिकेत घुले हे तीनही आरोपींमध्ये संतोष देशमुख यांची ज्या दिवशी 9 डिसेंबरला हत्या झाली त्याच दिवशी दुपारी 3:20 पासून ते 3:30 म्हणजे साधारण 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये त्यांच्यामध्ये संवाद जो आहे तो झालेला आहे। याचाच आधार घेत या ठिकाणी एसआयटीने हे पुरावे आता सादर करायला सुरुवात केलेली आहे, आपला युक्तिवाद देखील मांडायला सुरुवात केलेली आहे। खरं तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 10 दिवसांची पोलीस कोठडी देखील या ठिकाणी एसआयटीने आता न्यायालयाकडे मागितलेली आहे आणि या 10 दिवसांमध्ये तपास कामी हे 10 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती आता एसआयटीकडून कोर्टाकडे मागण्यात आलेले आहे। आपण पाहतोय की खरं तर सरकारी वकील बाळासाहेब जे आहेत ते या ठिकाणी आपला युक्तिवाद करता आहेत, तर कवडे जे आहेत ते या ठिकाणी वाल्मिक कराडकडून त्यांचा युक्तिवाद काही वेळामध्ये मांडायला सुरुवात करतील। मात्र यामधली सर्वात मोठी बातमी अशा आहे की या तीनही आरोपींमध्ये संवाद झाल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी एसआयटीकडून कोर्टासमोर मांडण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण घटनाक्रमामध्ये हा महत्त्वाचा पुरावा म्हणून देखील समोर येऊ शकतो, कारण तिन्ही आरोपींमध्ये ज्या पद्धतीचं संभाषण झाले त्याची काही माहिती पुढे एसआयटीचे अधिकारी देत आहेत का किंवा त्या अनुषंगाने त्यांना तपास करायचा असा देखील युक्तिवाद ते करू शकतात। आणि एकंदरीतच या पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळे पुरावे जे आहेत, वेगवेगळे दावे जे आहेत या ठिकाणी वकिलांकडून आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून केले जात आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या घडीची ही मोठी बातमी आहे की या तीनही आरोपींमध्ये संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबरला झाली त्या दिवशी या तिघांमध्येही 10 मिनिटांपेक्षा अधिक काळ चर्चा जी आहे फोनवरून झाल्याचं देखील या ठिकाणी ह्या तपास अधिकाऱ्यांनी आता समोर आणलेलं आहे। त्यामुळे ही मोठी आणि महत्त्वाची घडामोड आपल्याला पाहायला मिळते की वाल्मिक कराडचा या संपूर्ण घटनेमध्ये सहभाग आहे का किंवा असेल तर त्या संदर्भाने त्या अनुषंगाने हा पुरावा जो आहे तो सबळ ठरू शकतो का यावरती देखील आता खल सुरू होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच सागर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। मात्र आतापर्यंत कोर्टामध्ये अनिल गुजर यांनी काय माहिती दिली आहे ते आपण पाहूया। हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये संभाषण झालं। तिघांमध्ये 3:20 ते 3:30 संभाषण झालं। तिघांमध्ये जवळपास 10 मिनिटं संभाषण झालेलं आहे। 10 मिनिटं काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे असं तपास अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टामध्ये सांगितलं आहे। संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि संभाषणाची वेळ मिळती जुळती आहे। 3:15च्या सुमारास संतोष देशमुख यांचं अपहरण झालं अशी माहिती एसआयटीकडून कोर्टामध्ये देण्यात आली आहे। एफआयआर मध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण हे 3 वाजता झाल्याचा उल्लेख आहे। हत्येच्या दिवशी कराड, घुले, चाटे यांच्यामध्ये फोनवर संभाषण झाल्याची माहिती तपास अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टामध्ये दिली आहे। तपास अधिकारी कोर्टामध्ये अधिक माहिती देत आहेत। एकूणच या प्रकरणामध्ये हत्येच्या दिवशी कराड, चाटे आणि घुलेमध्ये संभाषण झाल्याचं वकिलांनी म्हटलेलं आहे आणि हत्येच्या दिवशी या संभाषणामध्ये संतोष देशमुख यांच्या अपहरणाचा सुद्धा उल्लेख असल्याची शक्यता आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोर्टाचा काय निर्णय असेल ते पाहणं। कराडवरील गुन्ह्याची लिस्ट कोर्टामध्ये पोलिसांकडून सादर करण्यात आलेली आहे। 9 डिसेंबरला 3:20 ते 3:30 हे संभाषण आहे। कराडवरील गुन्ह्याची लिस्ट कोर्टामध्ये पोलिसांकडून सादर करण्यात आली आहे।